नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. आत्तापर्यंत आपण सराव संच 1.1 व 1.2 सोडवलेला आहे. तर आता आपण त्यापुढील भागाला सुरुवात करूया. भूमितीतील मूलभूत संबोध या प्रकरणामध्ये पुढील भाग आपण आता अभ्यासत आहोत. तर यामध्ये सशर्त विधाने आणि व्यत्यास हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. तर सशर्त विधाने कशाला म्हणतात? तर जी विधाने जर तर रूपामध्ये लिहिता येतात त्यांना सशर्त विधाने असे म्हणतात. तर सशर्त विधानामध्ये जरने सुरुवात होणाऱ्या विधानास पूर्वार्ध असे म्हणतात किंवा पूर्वांग म्हणतात आणि तरने सुरू होणाऱ्या विधानास उत्तरांग किंवा उत्तरार्ध असे म्हणतात. उदाहरणार्थ, समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात हे विधान आहे. मग हे विधान कसं लिहिणार? सशर्त जर दिलेला चौकोन समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात. मग जर हे सशर्त विधान दिलं असेल तर त्यातील पूर्वार्ध व उत्तरांग यांची अदलाबदल जर केली तर मिळणारे नवे विधान हे मूळ विधानाचा व्यत्यास असते. म्हणजे जो पूर्वांग आहे तो उत्तरांग केला आणि जो उत्तरांग आहे तो पूर्वांग केला तर त्याला मूळ विधानाचा व्यत्यास असे म्हणतात. अशा प्रकारे सशर्त विधान आणि त्याचा व्यत्यास यांचा एकमेकातील संबंध आहे. एखादे सशर्त विधान सत्य असेल तर त्याचा व्यत्यास हा सुद्धा सत्यच असतो असे नाही. उदाहरणार्थ, एक सशर्त विधान आपण बघूया. जर एखादा चौकोन समभुज असेल तर त्याचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतात. हे सशर्त विधान आहे. तर त्याचा व्यत्यास, जर एखाद्या चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंबदुभाजक असतील तर तो चौकोन समभुज चौकोन असतो. या उदाहरणात मूळ विधान व त्याचा व्यत्यास दोन्हीही सत्य आहेत. हे दोन्ही सत्य आहे. परंतु दुसरं एखादं विधान बघितलं आपण, सशर्त विधान. जर एखादी संख्या ही मूळ संख्या असेल तर ती सम किंवा विषम असते. व्यत्यास, जर एखादी संख्या सम किंवा विषम असेल तर ती मूळ संख्या असते. हा आपण व्यत्यास केला तर या उदाहरणामध्ये मूळ विधान जे आहे हे सत्य आहे पण व्यत्यास जो दिलेला आहे हा असत्य आहे. त्यामुळे प्रत्येक विधानाचा व्यत्यास हा सत्यच असतो असे नाही. सिद्धता, आपण कोन, त्रिकोण, चौकोन या आकृत्यांच्या अनेक गुणधर्माचा अभ्यास केला आहे. हे गुणधर्म आपण प्रायोगिक पद्धतीने शिकलो. या इयत्तेत आपण भूमिती या विषयाकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. या दृष्टिकोनाचे श्रेय इसवी सनापूर्वी 3ऱ्या शतकात होऊन गेलेल्या ग्रीक गणिती युक्लिड यांच्याकडे जाते. भूमिती विषयाची त्या काळात जी माहिती होती तिचे सुसंबद्ध संकलन यांनी केले. त्यात सुसूत्रता आणली. त्यांनी प्रामुख्याने असे दाखवले की स्वयंसिद्ध व सर्वमान्य विधाने गृहीतके म्हणून स्वीकारली तर त्यांच्या आधारावर तर्कशुद्ध मांडणीने नवीन गुणधर्म सिद्ध करता येतात हे त्यांनी सांगितलं. आणि सिद्ध केलेल्या गुणधर्मांना प्रमेय किंवा थेरम असे म्हणतो. युक्लिड दाखवलेला आहे. तर यांच्यामध्ये युक्लिडने जी काही गृहीतकं सांगितली त्यातली काही गृहीतकं आपण पाहूया. पहिलं गृहीतक जे आपल्याला सत्य मानावं लागतं, एका बिंदूतून जाणाऱ्या असंख्य रेषा असतात. एक बिंदू जर काढला त्यातून असंख्य रेषा जातात हे गृहीतक आहे. दुसरं, दोन बिंदूतून एक आणि एकच रेषा जाते हे दुसरं गृहीतक आहे. तिसरं गृहीतक, कोणताही बिंदू केंद्र मानून दिलेल्या त्रिज्येचे वर्तुळ काढता येते. एखादा कुठलाही बिंदू जर आपण घेतला तो केंद्र मानून त्याच्यातून आपण वर्तुळ काढू शकतो. सर्व काटकोन
परस्परांशी एकरूप असतात. काटकोन कशाला म्हणतात तर 90 अंशाच्या कोनाला काटकोन म्हणतात. तर सर्व काटकोन हे परस्परांशी एकरूप असतात हे गृहीतक आहे. आणि पाचवं गृहीतक, दोन रेषा व त्यांची छेदिका काढली असता एका बाजूला तयार झालेल्या आंतरकोनांची बेरीज दोन काटकोनापेक्षा कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यास एकमेकींना छेदतात. म्हणजे जर दोन आंतरकोनांची बेरीज 180 पेक्षा कमी असेल, दोन काटकोन म्हणजे एक काटकोन 90, दोन काटकोन 180 कमी असेल तर त्या रेषा त्याच दिशेने वाढवल्यास एकमेकींना छेदतात. तर यातील काही गृहीतके आपण कृतीने पडताळून सुद्धा पाहिली आहेत. सिद्धता, एखाद्या गुणधर्माची तर्कशुद्ध सिद्धता देता येत नसेल तर तो गुणधर्म सत्य मानला जातो. त्यासाठी केलेल्या तर्कशुद्ध मांडणीला त्या गुणधर्माची म्हणजेच त्या प्रमेयाची सिद्धता असे म्हणतात. आणि आपण बरीचशी प्रमेये सिद्ध करून दाखवतो. मग एखादे सशर्त विधान सत्य आहे असे आपल्याला सिद्ध करायचे असते तेव्हा त्यातील पूर्वांग जो आहे त्याला पक्ष म्हणतात आणि उत्तरांगाला साध्य असे म्हणतात. ज्या वेळेला सशर्त विधान आपण घेतो तर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध, पूर्वार्धाला आपण पक्ष म्हणतो, उत्तरार्धाला आपण साध्य असे म्हणतो. तर सिद्धतेचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे प्रत्यक्ष सिद्धता, दुसरी म्हणजे अप्रत्यक्ष सिद्धता. सिद्धतेचे प्रकार किती तर दोन, एक प्रत्यक्ष आणि दुसरा अप्रत्यक्ष. तर एकमेकींना छेदणाऱ्या दोन रेषांनी केलेल्या कोनांच्या गुणधर्माची आपण आता प्रत्यक्ष सिद्धता पाहूया. प्रमेय आहे, दोन रेषा एकमेकींना छेदल्यास होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात. दोन रेषा जर एकमेकींना छेदल्या तर तयार होणारे परस्पर विरुद्ध कोन समान मापाचे असतात हे सिद्ध करायचे. तर त्याच्यासाठी पक्ष आपला असेल रेषा AB आणि रेषा CD या परस्परांना O बिंदूत छेदतात. बघा, रेषा AB आणि रेषा CD परस्परांना O बिंदूत छेदत आहेत. म्हणजेच O हा बिंदू A आणि B च्या दरम्यान आहे, तसेच O हा बिंदू C व D च्या दरम्यान आहे. आता साध्य काय करायचं आपल्याला, परस्पर विरुद्ध कोन म्हणजे कोन AOD बरोबर कोन COB हे एक सिद्ध करायचं आहे. किंवा दुसरा कोन AOC बरोबर कोन DOB किंवा BOD असं आपण दोन्ही पद्धतीने नाव घेऊ शकतो. सिद्धता, कोन AOC अधिक कोन BOC म्हणजे हा कोन अधिक हा कोन, दोघांची बेरीज 180 अंश असते कारण हे दोन्ही रेषीय जोडीतील कोन आहेत. त्याचप्रमाणे कोन AOD BOC व कोन BOD या बाजूचे आपण घेतले, या बाजूचेही घेऊ शकतो. तर कोन BOC अधिक कोन BOD यांची बेरीज सुद्धा 180, हे सुद्धा रेषीय जोडीतील कोन आहेत. तर या तीन कोनामध्ये हा सामायिक कोन आहे. या सामायिक कोन जो आहे विधान 1 व 2 वरून हा 180 आहे, हा 180 आहे. म्हणून कोन AOC अधिक कोन BOC बरोबर कोन BOC अधिक कोन BOD विधान 1 व 2 वरून. आता याच्यामध्ये BOC आणि BOC कॉमन आहे, दोन्ही कट झालं. तर कोन AOC बरोबर कोन BOD, कोन AOC बरोबर कोन BOD हे आपण सिद्ध करू शकतो. त्याचप्रमाणे कोन BOC व कोन AOD हे कोन सुद्धा एकरूप आहेत असं आपण सिद्ध करू शकतो. अप्रत्यक्ष सिद्धता, या पद्धतीत
सुरुवातीला साध्य असत्य आहे असं गृहीत धरलं जातं. त्या आधारे केवळ तर्काच्या आणि आधी मान्य झालेल्या सत्तांच्या आधारे पायरी पायरीने एका निष्कर्षापर्यंत पोहोचले जाते. हा निष्कर्ष माहीत असलेल्या सत्य गुणधर्माशी किंवा पक्षाशी विसंगत असतो. त्यामुळे साध्य असत्य आहे हे मानणे चुकीचं आहे असा निष्कर्ष काढावा लागतो. म्हणजेच साध्य सत्य आहे हे स्वीकारावे लागते. याचं उदाहरण आपण अभ्यासूया. विधान आहे 2 पेक्षा मोठी असणारी मूळ संख्या विषम असते. सशर्त विधान जर p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे तर p ही विषम संख्या असते. पक्ष p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या आहे म्हणजेच p चे 1 व p हे 2च विभाजक आहेत. मूळ संख्येचे फक्त ती संख्या आणि 1 हे 2च विभाजक असतात. म्हणून साध्य p ही विषम संख्या आहे हे साध्य करायचं. सिद्धता घेऊया. p ही विषम संख्या आहे त्याच्या विरुद्ध घेतलं आपण. सुरुवात केली की p ही विषम संख्या नाही असे मानू. म्हणजे p ही सर्व समसंख्या आहे. जर विषम संख्या नसेल तर समसंख्या आहे. म्हणून 2 हा p चा विभाजक आहे. पण p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या दिलेली आहे पक्षामध्ये. म्हणून p चे 1 व p हे 2च विभाजक आहेत. म्हणून विधान 1 व 2 हे पक्षाशी विसंगत येते. म्हणून मानलेले विधान चुकीचे आहे. हे जे मानलेले विधान आहे p ही संख्या विषम संख्या नाही हे चुकीचं आहे. म्हणून p ही 2 पेक्षा मोठी मूळ संख्या असेल तर ती विषम संख्या आहे हे सिद्ध होते. आता आपण सराव संच 1.3 पाहूया. याच्यामध्ये काही खाली दिलेली उदाहरणे आपल्याला जर तर रूपात लिहायची आहेत. पहिला, समांतरभुज चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात. हे विधान जर व तरच्या रूपामध्ये जर एखादा चौकोन समांतरभुज असेल तर त्या चौकोनाचे सम्मुख कोन एकरूप असतात असे होईल. आयताचे कर्ण एकरूप असतात. जर उत्तर होईल जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. ही जर तरच्या रूपामध्ये दिलेले उदाहरण आहेत. तिसरं उदाहरण, समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो. हे आपण लिहिणार, जर एखादा त्रिकोण समद्विभुज असेल तर त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायास लंब असतो. अशा प्रकारे आपण जर तर स्वरूपामध्ये लिहू शकतो. आता पुढील विधानांचे व्यत्यास लिहायचे. 2 समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतात. याचा व्यत्यासामध्ये पूर्वार्ध नंतर उत्तरार्ध अगोदर लिहितात. जर 2 रेषा आणि छेदिका दिली असता होणारे व्युत्क्रम कोन एकरूप असतील तर त्या 2 रेषा समांतर असतात. दुसरं, पुढील विधानांचे व्यत्यास लिहामध्ये दुसरं उदाहरण आहे. 2 रेषांना एका छेदिकेने छेदल्यास होणाऱ्या आंतरकोनाची एक जोडी पूरक असेल तर ते रेषा समांतर असतात. याचा उकल, 2 रेषा समांतर व त्याला एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनांची जोडी पूरक असते. आणि तिसरं, आयताचे कर्ण एकरूप असतात. जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर तो चौकोन आयत असतो. हा त्याचा व्यत्यास होईल. अशा प्रकारे आपला अभ्यास 1.3 संपलेला आहे. याचा तुम्ही सराव करावा, तुम्हाला निश्चितच समजेल. धन्यवाद.